तुम्हालाही आवळा खायचा आहे, पण खायचा कसा? गोड खाऊ वाटत नाही आणि गोड डॉक्टर खाऊ देत नाहीत. तर मग तुम्हाला मी सांगू, हे एकदम छान ऑप्शन आहे आवळ्याचं लोणचं. आणि किती सुंदर झालेलं आहे बघा. फक्त तुम्ही काचेच्या बॉटलीत ठेवा आणि मस्तपैकी प्लास्टिक, ॲल्युमिनियम असे कशाचेच घेऊ नका. मस्त काचेच्या बॉटलीत ठेवा. मस्तपैकी लोणचं बघा किती सुंदर झालेलं आहे. असं लोणचं तुम्हालाही करायचं आहे मग आणि खायचं आहे. तर चला मग आईचे टिप्स फॉलो करा आणि एकदम छान आईनं केल्या प्रकारे तुम्ही सुद्धा करा हे लोणचं आणि वर्ष दीड वर्ष आरामात खा, कशाचं टेन्शन नाही. तर मग नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वजण कसे आहात मग सांगा. तर आता आज आवळी बघून, आता सध्या तुळशीचं लग्न आपण लावतच आहोत आणि काही वेळेस तुळशीचं लग्न झालेलं आहे काही जणांच्या घरी. तर बघू शकता मस्त असे ताजे आवळे, एकदम आमच्याकडे असे लावणीचे आवळे भेटतात, म्हणजे झाडं लावून आलेले आवळे. हे थोडेसे डागं पडले तरी काही होत नाही, का तर हे काहींना त्यांनाच असं हे पाऊस पाणी जास्त पडत आहे त्यामुळे थोडेसे डागंमध्ये काही नाही, स्वच्छच आहे. तर असे आवळे घेतलेले आहेत. इकडं भरपूर आवळे आहेत, त्याच्यातून मी वेचून एक पाव किलो आवळे घेतलेले आहेत बघा. ह्याचं आपण आता आज लोणचं करूया. हे लोणचं इतकं चांगलं की नाही, केस गळणार नाहीत, असे भरपूर फायदे आहेत. सर्वांना ह्याचे फायदे तर माहीतच आहेत. तर आपल्याला ह्याचं लोणचं घालूया आपण म्हणलं तर. मस्त वर्ष दीड वर्ष टिकायला असं लोणचं मी घालणार आहे. पण थोडक्यात आमच्या घरी आता थोडं थोडं घालतो तसंच. भरपूर आमच्याकडे की नाही आवळे 12 महिने मिळतात, पण आता तुळशीच्या लग्नाच्या वेळेस मिळाले. हे सध्या सीझन आहे म्हणून तुम्हाला मी लोणचं दाखवत आहे. आम्ही थोडं थोडं लोणचं असंच घालून खातो. चला मग आपण ह्याला कसं, मी याला धुवून घेतलेलं आहे. काल रात्री धुवून ह्याला मस्त कापडात बांधून ठेवलं होतं. तरी किती कोरडे आहेत बघा, बिलकुल. तर ह्याला कुठेतरी पाणी आहे का बघा, तरी असलं समजा पाणी. तर हे बघा अशा प्रकारे असं पुसून घ्यायचं, हे स्वच्छ पुसून घ्यायचं, कुठेच याला पाणी लागू द्यायचं नाही. आणि असे छान सगळं कोरडं घ्यायचं, हातसुद्धा आपले कोरडे ठेवायचे. तर आता आपण याला चिरून घेऊया कशा पद्धतीने बघा तुम्ही. तर आता ह्याला आपण उकडून घेतलेलं नाही. तर बघू शकता आई कशा प्रकारे करत आहे. हे जे हे कट पडलेलं आहे ना, म्हणजे आता हे जे आवळा असतो की नाही, आई बघा ही जे आवळ्याला रेषा दिलेत ना, ते देवानं सुद्धा बघा तुम्ही कशा प्रकारे ह्यांचं लोणचं घालतील म्हणूनच असं दिलेलं असेल देवानं सुद्धा. तर बघा हे बघा आई कशा प्रकारे करत आहे. आता ते असे करून करून आईनं हे फोड्या काढलेल्या आहेत. हे बघा असे छान मस्त असे फोड्या काढून घ्यायच्या. तुम्हाला हे जर मोठे वाटत असले तर ह्याच्यातूनही एकातून दोन करू शकता तुम्ही. मग आता आम्ही असंच करून सगळे फोड्या असं काढून घेतो. हां, तर बघू शकता मी असे छान हे बघा आवळ्याचे असे खापा करून घेतलेले आहेत. तुम्ही उकडून घेऊ नका, अशा प्रकारेच करा. हे बघा इतके सारे घेतलेले आहेत मी. 14 आवळे करून घेतलेले आहेत. हे बघा आवळ्याचे बिया असे आहेत, उकडून घेतलेले नाहीत, अशा प्रकारे काढलेले आहेत. आणि इथं आणखी आवळे आहेत, हे बघा बघू शकता आत्ताच. मग आता आपण ह्याचं लोणचं कशा पद्धतीने करायचं आहे ते दाखवते. आता आई दाखवते तुम्हाला. आता इथं तेल आपण गरम करून घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं तेल आहे हे. आणि त्याच्यामध्ये आपण मेथ्या आणि जिरे टाकून घेऊया. किती बघा आईने गॅसवरून खाली घेतलेलं आहे तरी इतकं छान उकळत आहे हे. आणि मेथ्या आणि जिरे इतके मस्त सुवास येत आहे ना. आता हे तेल छानपैकी आता आपण असंच थंड होऊ देऊया पंख्याच्या खाली. जितकं थंड झालं तितकं लोणचं तुमचं टिकणार. मग आता हे होऊ द्या आणि मग आपण आता दुसरी प्रोसेस करूया, जी लोणच्याची प्रोसेस आहे ती करूया. मोहरीची जी डाळ असते ना, ती अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे. तुम्ही जर अख्खी टाकू वाटलं तर टाकू शकता, पण आम्ही वाटून घेतलेली आहे ही. आता आपण आवळ्याच्या फोडीवर टाकून घेऊया. ही डाळीचं हे जी पावडर केलेली आहे ना टाकून घेऊया. ही बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचं मस्तपैकी. थोडेसे मी आवळे एक चिरून 10-15 मिनिट झाल्यामुळे हे थोडेसे तुम्हाला काळवंडल्यावरही वाटत असतील, पण काही होणार नाही, त्याचं काहीच असर होणार नाही. आपल्याला आवळा मात्र मस्त शरीरासाठी चांगला असतो. ज्यांना गोड खायचं नाही, जमतच नाही, पण आवळा असा कोणी नसेल की ज्यांना डॉक्टर आवळा खाऊ नको असं म्हणतील, असं कोणीच नाही. आवळा सर्वांना खा म्हणतात डॉक्टर साहेब. त्यामुळे तुम्ही बघू शकता आता ही आवळ्याची पावडर त्याच्यावर टाकून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही इथं छानपैकी आईनं लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 2-3 चमचे असतील, 4 चमचे, आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. आता आपण ही टाकून घेऊया मिरची पावडर त्याच्यावरतीच. आणि मीठ. कधीही तुम्हाला मी एकच सांगते, हे आवळ्याचं लोणचं करते वेळेस ना मीठ जरासं तोंड भरून टाकायचं. आणि हे तुम्हाला मी सांगते, हे आमचं मीठ नाही, लाल शिंद्या लोण आहे. शिंद्या लोण म्हणलं तर लाल मीठ, लाल शिंदे लोण कोणी काही भाषेमध्ये म्हणतात, ते आहे लाल हे. आणि हे लसणाच्या पाकळ्या मी लांब 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 चिरून घेतलेल्या आहेत. फ्रीजमधले ठेवलेले ते लसणाच्या पाकळ्या घेऊ नका, ताज्या सोला आणि तवाच्या तवा लसणाच्या पाकळ्या टाका.
आणि थोडीशी साखराची अशी साखर थोडीशी, म्हणजे आवळा असतो ना आंबट तुरट, तर त्याला चव बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर, एक चिमूटभर. तर ही बघू शकता अशा प्रकारे छानपैकी आता हे सर्व मिसळून घ्यायचं. आता आपणाला ही मोहरीची डाळीचं पीठ आहे, हे सर्व अशा प्रकारे मस्त मिसळून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे मस्त त्या फोडींना लागते हे सगळं. बिलकुल तुम्ही एकच लक्षात ठेवा, तुम्हाला मी ह्याचे काही टिप्स सांगते. चमचा कोरडा घ्यायचा, काही टोपलं घ्यायचं असलं, काही पाटी आपली काही घ्यायचं असलं कालवायला लोणचं तर ती कोरडं घ्यायचं. आवळा पुसून कोरडा घ्यायचा. काही जे पण वस्तू घ्याल त्याला भिवून म्हणायचं की मी पाण्याचा हात लावणार नाही, तरच तुमचं लोणचं 1.5 वर्ष 2 वर्ष टिकेल. नाही पाण्याचा हात लावला, रोज खाते वेळेस तुम्ही जर घडीला चमचा त्याच्यात बुडवला, एक थोडंसं खाण्यासाठी लोणचं वेगळं काढून घ्या. आणि इथं बघा तेल कसं मस्त थंड होत आहे. आणि बघा ह्याच्यामध्ये फक्त आईनं शेंगदाण्याचं तेल गरम करून घेतलेलं आहे, जिरा आणि मेथ्या. आता कोणी काही म्हणतील की तेल खूप जास्त होईल म्हणतील, त्यांच्यासाठी सांगते हे लोणचं काय आपण एकाच दिवशी खाणार नाही. आणि तुम्हाला सांगते तेलच आहे जे प्रिझर्वेटिव्ह आपल्या लोणच्याची लाईफलाईन वाढती आहे. नाहीतर लोणचं खराब व्हायची भीती राहते, म्हणून आपण हे जे तेल जास्त घालतो ना त्यामुळे लोणचं टिकतंय. एकच आहे तुम्हाला टिप्स सांगण्याचं, लोणचं प्रिझर्वेटिव्ह करण्यासाठी तेलाचं काम खूप महत्त्वाचं असते. म्हणून शेंगदाण्याचं तेल आईनं धुवा निघेपर्यंत शेंगदाण्याचं तेल गरम करून घेतलेलं आहे. आणि मग पुन्हा त्याला थंड करून थोडंसं थंड कोम मग त्याच्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे. मेथ्या आणि जिरे जास्तही गरम तेलात घालू नका, करपून कडू होतील ती मेथ्या. बघून करावं लागते. लोणचं करायचं म्हणलं तर खूप पेशन्स ठेवावं लागतात आणि खूप एकदम असं स्ट्रिक्ट करावं लागते लोणचं. हे बघा मस्त काहीपैकी फोडी आपण छान मिसळून घेतलेली आहे. सुरूला एकदम फोडींना हे जे चटणी आहे ना ती चिटकत नव्हती आपली जी मोहऱ्याची, आता बघा कशी चिटकलेली आहे. हे लसणसुद्धा एक प्रिझर्वेटिव्हचंच काम करते बघा. लसण राहिलं ना त्या गरमीने लोणचं खराब होत नाही आपलं. आवळा आहे, आवळ्याचे इतके गुण आहेत ना, गुणकारी आवळा आहे, त्यामुळे आपण भरपूर खा आवळा. आवळ्याचं टेन्शनच घेऊ नका तुम्ही. आता आमचं तेल चांगलं 1 तास ठेवून झालेलं आहे. आता थंड झालेलं आहे पूर्ण एकदम थंड, जसं काय फ्रीजमधलं लागल्यासारखं थंड लागत आहे. तर हे बघू शकता आता आई ह्याच्यामध्ये लोणच्यामध्ये आता हे तेल ओतून घेणार आहे. आताच बघू शकता तुम्ही ह्याला कलर किती सुंदर येत आहे, एकदम मस्त. तेल पहिलं करून ठेवल्यामुळे छानपैकी झालेलं आहे. आता बघा हे तेल ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं. आता हे बघा संपूर्ण तेल आईनं ओतून घेतलेलं आहे. मध्ये आवळा, मेथी हे सगळं जे आपल्या शरीरासाठी खूप एकदम इतकं चांगलं की नाही, खरं ह्याचं कुठंच मिळत नाही. तर हे ह्या दिवसाला आवळे येतात तर भरपूर खा आवळे. इतकं सुगंध येत आहेत ना घरामध्ये. तर असं आवळ्याचं आणि मस्त तुम्हाला वाटत असेल आवळा तर तुरट असतो, पण नाही, आवळ्यामध्ये हे सर्व मिसळून इतकं भारी सुगंध येत आहे ना घर सगळं तेलाचं त्या लसणांचं. एकदम मस्त तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लोणचं करा आणि खा. मला तर आताच तोंडाला पाणी यायला लागले. खरंच इतकं सुंदर की नाही. कलर बघू शकता आणि ते झालंय सुद्धा किती सुंदर बघा हे का लोणचं. तर बघा हे किती सुंदर झालेलं आहे लोणचं. तर बघू शकता. तुम्हालाही हे लोणचं आवडलं का? मग आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हे लोणचं आपल्या बाजूने तर पूर्णपणाने तयार झालेलं आहे. आता तयार व्हायची त्यांची बारी आहे, म्हणलं तर लोणच्याची बारी आहे. तर हे जे 8-9 दिवसाच्या नंतर हे छानपैकी लोणचं मुरतं आहे, तेव्हा ते खायसाठी एकदम खातात काही जण. आता आमच्याच घरामध्ये आमचे वडील ते आहेत ना, ते दादा काय करतात, हे असं आता सध्या आपण टाकलो ना लोणचं, सध्या ती फोडी ताटाला लावून घेऊन खातात. त्यांना काही वाटत नाही, म्हणजे ते एकदम आवडतंय त्यांना. तर हे बघा अशा प्रकारे आईनं लोणचं घातलेलं आहे.